चहा. तुला आवडतो तसा केला, आलं आणि गवती चहा घालून. दादा, आज जरा जास्तीच चिडचिडी केली खरी मी. ब्रेकफास्ट टेबलवर पण जरा चिडचिड केली. मला असं वाटलं की ज्योतीने बोलवलंय म्हणून तू आम्हाला घेऊन जातोयस, त्याने आपल्याला बोलवणं केलं नाही म्हणून चिडचिड केली. त्यांच्या घरी गेलो त्याच्यानंतर चिडचिड केली. अरे जास्तीच झालं का रे? नको होती ना एवढी चिडचिड करायला. हे पण काय छान स्वागत केलं ना त्याने आपलं. म्हणजे गुलाबाचं फूल दिलं, त्याच्यानंतर असं अत्तरदाणीने अत्तर शिंपडलं. मला जाम मजा आली, मला खूप आवडलं ते सगळं. नाही हा, थोडा उशीर झाला सगळ्या गोष्टीला, पण स्वयंपाक किती छान झाला होता ना. दादा, एक गोष्ट लक्षात आली का तुझ्या? दीपला पहिल्यांदा बक्षीस दिलंस तू. हा, तुझ्या हाताने नाही दिलंस, पण दिलंस त्याच्यासाठी, त्याच्या कामाची पोचपावती म्हणून. जोपर्यंत तुला माहिती नव्हतं स्वयंपाक दीपनी केलाय, तोपर्यंत तुला तो आवडला होता. चवीचं कौतुक करत होतास, तोंड भरून स्तुती करत होतास. बहिणीच्या हाताची चवीची आठवण झाली असंही म्हणालास तू, हो की नाही? आणि ज्या क्षणी तुला कळलं की दीपनी स्वयंपाक केलाय, तेव्हा सगळंच बदललं का रे? तूच नेहमी म्हणतोस ना की शेवट गोड असायला हवा. आधी काय झालं ते पाहायचं नाही, शेवट महत्वाचा आहे. आणि तो गोडच झाला आपल्या दीपमुळे. पुराने रस्त्यावरची घाण वाहून गेली म्हणून आनंद साजरा करायचा नसतो, कारण ते रस्त्याच्या घरांपर्यंत जातात. ते घरच पुराने वाहून गेल्याचं दुःख फार मोठं असतं. सत्सद विवेक बुद्धीला स्मरून सांग, जे झालंय त्याचा मला आनंद होईल. या विषयावर मला पुन्हा कधीही बोलायचं नाहीये. या घटनेचा उल्लेख मला पुन्हा कधी नकोय. आपापल्या कामाला लावूया. दादाचं दीप बद्दलचं मत कधी बदलणार आहे? कधी त्याला समजेल दीपला त्याच्याबद्दल काय वाटतंय? कधी संपणार आहे या दोघांमधली दरी? देवा. अहो, हिच्यामुळे तर सर वाचले आणि मोठा अनर्थ टळला. हिने हातपाय मारले, सरांना शुद्धीत आणलं आणि इकडे घेऊन आली.